Praise the Lord, my dear brothers and sisters. माझ्या लाडक्या बंधू आणि भगिनींनो, प्रभूची स्तुती असो. Welcome to the online Saturday blessing meeting at Vineyard Workers of Christ Church. शनिवार आशीर्वाद सभेच्या या ऑनलाईन सर्व्हिस मध्ये विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च तर्फे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. The name of the Lord Jesus Christ is one lever that lifts the world. प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव हा असा टेकू आहे जो संपूर्ण जगाला वर उचलून धरतो. One encounter with Him, the Lord Jesus Christ, will change you instantly forever. खरंच प्रभू येशू ख्रिस्ता बरोबरची एक भेट आणि तुम्ही क्षणार्धात कायम स्वरूपी बदलून जाल. Like every other Saturday, this evening also, our pastors, Pastor Peter and Pastor Jayashree, दर शनिवार सारखे आजच्या शनिवारच्या संध्याकाळी सुद्धा आपले प्रिय पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री will lead us to the cross of Calvary. आपल्याला त्या कल्वरीच्या वधस्तंभाकडे घेऊन जातील. The cross where every human need is met. जिथे प्रत्येक मानवी गरज भागते, Both personal and global. ती वैयक्तिक असो किंवा जागतिक, पूर्णपणे भागते. Take a minute and share this link with your loved ones. तर एक मिनिट घ्या आणि तुमच्या प्रियजनांबरोबर ही लिंक लगेच शेअर करा. And for all those who have tuned in to our service for the first time, we are so privileged to share the love of God with you through this service. जे आज शनिवारच्या ऑनलाईन सभेसाठी पहिल्यांदा ट्यून इन झाले आहेत, अशा सर्वांबरोबर प्रभूचे प्रेम वाटता यावे हे आमचे सौभाग्य आहे. Do visit our website, click on the Visitors Info tab and share your details. आमच्या वेबसाईटला भेट द्या, विजिटर्स इन्फो टॅब वर क्लिक करा आणि तुमची माहिती आमच्या बरोबर शेअर करा. While doing that, make sure that you write your complete name and mobile number for the church to correspond with you. विजिटर्स इन्फो टॅब वर तुमचं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहा, म्हणजे चर्च तुमच्या संपर्कात राहील आणि तुमच्या बरोबर प्रार्थना करतील. Besides the Saturday blessing meeting, we also conduct online Sunday service every Sunday at 11 a.m. and Monday discipleship meetings every Monday at 7:30 p.m. Do tune in for all our services. दर शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आशीर्वाद सभा आयोजित केली जाते. ह्याच बरोबर आपण पाहू शकता दर रविवारी सकाळी 11 वाजता उपासना सभा आणि दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता शिष्य सभा. शनिवार, रविवार आणि सोमवार या तिन्ही सर्व्हिसेस पाहण्यासाठी ट्यून इन करा आणि आशीर्वादित व्हा. We are regularly uploading the videos of these services on our YouTube channel. Do subscribe to our channel. आम्ही या सर्व्हिसेसचे व्हिडिओज आमच्या YouTube चॅनलवर नियमितपणे अपलोड करत आहोत, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. To get the regular notifications of all our uploads, click on the red subscribe button. After that, click on the bell icon next to it. नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन्स नियमितपणे मिळण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब असे लिहिलेल्या लाल रंगाच्या बटनवर क्लिक करा आणि त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. After having watched this video, remember to give a like to it. Encourage us. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्हिडिओला लाईक द्या आणि आम्हाला प्रोत्साहित करा. God Almighty hears our hollow laughter. सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर आपले पोकळ हास्य ऐकतो. He feels our secret pains. आपले लपवलेले वेदनांना तो जाणतो. He sees through our bold front. आपण घातलेल्या धीटपणाच्या मुखवट्यातून तो आर पार पाहतो. And that is why on Saturdays, through Pastor Peter and Pastor Jayashree, God speaks to us His words of comfort and peace. आणि म्हणूनच दर शनिवारी
पास्टर पीटर आणि पास्टर जयश्रींच्या शब्दांद्वारे प्रभू परमेश्वर अगदी स्पष्टपणे त्याच्या शांती आणि सांत्वन देणारे शब्द आपल्याशी बोलतो. I urge you, brothers and sisters, bring all your burdens, your family's burdens. मी तुम्हाला विनंती करते, सर्वांना विनंती करते की तुम्ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे सर्व ओझे घेऊन या. Listen to Pastor Peter and Pastor Jayashri. आपल्या पास्टरांचे दिलेले संदेश यांचे मनन करा. And then in the final prayer, lay all your cares at the feet of the Lord Jesus Christ. आणि शेवटच्या प्रार्थनेत आपल्या सर्व काळज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाशी आणून ठेवा. He will sustain us. तो आपल्या सर्वांना आधार देईल. Are you ready? तर तुम्ही तयार आहात का? So with a loud applause, welcome God's anointed pastors, Pastor Peter and Pastor Jayashri. तर चला हर्ष उल्हासात आपले हात उंचावून आनंदाने स्वागत करूया परमेश्वराचे अभिषिक्त पास्टर्स पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. What a joy it is once again that we can talk to you on this online service. परत एकदा हा किती आनंद आहे की ऑनलाईन सर्व्हिसद्वारे आम्ही तुमच्याशी बोलू शकत आहोत. God really loves you. देवाचं खरोखर तुमच्यावर प्रेम आहे He really cares for you. आणि देवाला खरोखर तुमची काळजी सुद्धा आहे. Make God the center of your life देवाला आपल्या जीवनाचं केंद्रस्थान करा and everything will fall into place. आणि सर्व काही यथायोग्य जागी पडेल. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Today we are going to see what God has to tell us. आज आपण हे बघणार आहोत की देव आपल्याला काय सांगू इच्छित आहे. And I pray आणि मी प्रार्थना करतो that He may bless you abundantly. की देवाने तुम्हाला विपुल आशीर्वाद द्यावा. Amen. आमेन. We'll open our Bibles to Psalm 145 verse 9. स्तोत्र 145 आणि त्यातलं 9 वचन आपण यावेळेला काढूया. Psalm 145 verse 9. स्तोत्र 145 आणि त्यातलं 9 वचन. The Lord is good to all and His mercies are over all His works. स्तोत्र संहिता 145 व त्यातलं 9 वचन म्हणतं, परमेश्वर सर्वांना चांगला आहे आणि त्याच्या अतिकरुणा त्याच्या सर्व कृत्यांवर आहेत. The Lord is good to all परमेश्वर सगळ्यांशी चांगला आहे and His mercies are over all His works. आणि त्याची दया त्याची कृपा त्याच्या सर्व कृत्यांवर आहे. What a wonderful statement. म्हणजे हे विधान किती सुंदर आहे. The Lord is good all the time परमेश्वर सदोदित चांगला आहे, to all the people. तेही सर्व लोकांशी चांगला आहे. If God has created you, जर देवाने तुम्हाला निर्माण केलंय then you are God's work. तर तुम्ही देवाच्या हातचं कृत्य आहात. And if you are God's works, आणि तुम्ही जर देवाचं कृत्य आहात then the Lord surely has to be good with you. तर देव नक्कीच तुमच्याशी चांगला राहायला हवा आणि राहणार. And He will have mercy on you. आणि देव जरूर तुमच्यावर दया करणार. Beloved people, माझ्या प्रियानो, this is the truth हे सत्य आहे about my living God. माझ्या जिवंत देवाविषयीचं. He shows deep concern for everything that He has made. आणि जे काही त्यांनी निर्माण केलेलं आहे त्या प्रत्येक निर्मितीविषयी तो फार गहन अशी काळजी व्यक्त करतो. And because of His goodness, आणि त्याच्या चांगुलपणामुळे He will send forth His mercy to bless you. त्याची दया तो तुम्हाला आशीर्वादित करायला पाठवेल. He will send forth His mercy to heal you त्याची दया तो तुम्हाला आरोग्य द्यायला पाठवेल and to deliver you. आणि तुम्हाला सुटका द्यायला पाठवेल. Praise God. देवाला And so धन्यवाद. if God is so good, आणि जर परमेश्वर इतका चांगला आहे why don't you tap the goodness of God tonight? तर तुम्ही का आज रात्री परमेश्वराच्या चांगुलपणात हात घालत नाही? Yes. हो, You can tap the goodness of God. तुम्ही परमेश्वराच्या चांगुलपणात हात घालू शकता. You can reach out to God तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकता with full confidence. संपूर्ण विश्वासाने. And He will shower His abundant blessings on you. आणि देव त्याचे विपुल आशीर्वाद तुमच्यावरती पाठवेल. Bible says बायबल म्हणतं in Psalm 119 verse 68, स्तोत्र 119 त्यातलं 68 वचन, you are good तुम्ही चांगले आहात, and you do good. तू चांगला आहेस आणि तू चांगलं करतोस असं लिहिलंय. स्तोत्र 119 आणि त्यातलं 68 वचन. He is not only good in nature, आणि तो केवळ स्वभावाने चांगला आहे असं नाही, He does good also. तर त्याचा स्वभाव चांगला आहे आणि तो चांगलं करतो. So we have to tap the goodness of God. तर आपण देवाच्या चांगुलपणामध्ये हात घालायला हवा. Pastor, how can I tap the goodness of God? पास्टर, देवाच्या चांगुलपणात कसा हात घालायचा मी? Walk very closely with Him. परमेश्वराच्या अतिशय जवळून चाला, Surrender your life to Him आपलं जीवन त्याला समर्पित करा and
see what He can do for you. आणि पहा तो तुमच्यासाठी काय करतो. You need to focus more on God तुम्ही जास्त देवावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, instead of focusing on the world. जगावरती लक्ष केंद्रित करण्याच्या ऐवजी. Bible says बायबल म्हणतं in Psalm 84 verse 11, स्तोत्र 84 त्यातलं 11वं वचन, for the Lord God is a sun and shield. की प्रभू परमेश्वर सूर्य आणि ढाल आहे. The Lord gives grace and glory. परमेश्वर कृपा देतो आणि वैभव देतो. No good thing does He withhold from those who walk uprightly. आणि जी माणसं सरळतेनं चालतात त्यांच्यापासून कुठलीच चांगली गोष्ट तो राखून ठेवत नाही, कारण यहोवा देव हा सूर्य व ढाल आहे. कृपा आणि वैभव यहोवाच देईल. जे सरळपणे चालतात त्यांच्यापासून कोणतीही उत्तम गोष्ट तो मागे राखून ठेवणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. But people mock God, परंतु लोक मात्र देवाची मस्करी करतात and so God does not help them. आणि अशा लोकांना देव मदत करत नाही. If you mock God, तुम्ही जर देवाचीच थट्टा केली there is no way you can receive His blessings. तर मग कुठलाच मार्ग राहत नाही की ज्या मार्गाने तुम्हाला त्याचे आशीर्वाद मिळू शकतील. Bible says बायबल म्हणतं in Psalm 74 verse 10, स्तोत्र 74 त्यातलं 10वं वचन, here David says, इथे दावीद असं सांगत आहे how long will the enemy mock at you? की किती दिवस शत्रू तुझी निंदा करत राहणार. Will they insult your name forever? हे देवा, शत्रू किती वेळ तुझा तिरस्कार करत राहणार. वैरी तुझ्या नावाची निंदा सदाच करणार का काय. This is what David is saying. असं दावीद स्तोत्र 74:10 मध्ये सांगत आहे How long will these enemies mock you? की किती वेळ हे शत्रू तुझा तिरस्कार करून तुझी निंदा करणार आहेत Will they insult you forever? आणि कायमच ते तुझा अपमान करत राहणार आहेत का. Yes, the more they mock, आणि जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये ते देवाची निंदा करतील the more they laugh at Him, आणि जेवढं ते देवाला हसतील, मस्करी करतील, the more deep trouble they shall find themselves in. तेवढं जास्त प्रमाणामध्ये ते स्वतःला त्रासांमध्ये सापडवून घेतील. Because Bible says कारण की बायबल म्हणतं in Isaiah 28 verse 22, यशाचा 28वा अध्याय त्यातलं 22वं वचन, so do not mock, थट्टा म्हणून करू नका, or your shackles will become more stronger. नाही तर तुमची बंधनं अजून बलवान होतील. Did you see that? लक्षात येत आहे ना. Do not mock, तुम्ही मस्करी करू नका, थट्टा करू नका, or your shackles, the chains will become more stronger. नाही तर तुमच्या साखळ्या किंवा तुमचं बंधन अजून बलवान होत Have जाईल. you seen? तुम्ही पाहिलंय ना, Many people, their shackles are becoming more stronger and stronger. अनेक माणसांच्या साखळ्या किंवा बंधनं दिवसेंदिवस बलवान होत जात आहेत They are being entering into bondage more and more. आणि ते वाढत्या प्रमाणामध्ये बंधनामध्ये अजून जात आहेत. Why? का? Because they laugh at God. कारण ते देवाला पाहून हसतात, They do not accept Him, ते देवाची मस्करी करतात, ते देवाला स्वीकारत नाहीत and their houses are in desolation. आणि म्हणून त्यांचं घर ओसाड पडतं Their houses are in desolation, आणि म्हणून त्यांची घरं ओसाड पडतात and things are not going well with them. आणि त्यांचं चांगलं होत नाही. Amen. आमेन. Bible says बायबल म्हणतं in Lamentation 3 verse 25, विलाप गीत 3रा अध्याय त्यातलं 25वं वचन, the Lord is good to those who wait on Him. जी माणसं परमेश्वराचरणी वाट पाहतात, प्रतीक्षा करतात, त्यांच्याशी देव चांगला आहे. The Lord is good to those who seek Him. जी माणसं देवाला शोधतात त्या लोकांशी देव चांगला आहे. Are you seeking Him? तर तुम्ही देवाला शोधतात का. Are you seeking Him day and night? तुम्ही दिवस आणि रात्र देवाचा शोध करता का. I do that. मी करतो. Day and night I seek my God. दिवस आणि रात्र मी माझ्या देवाचा शोध करतो. Many a times, अनेक वेळा, many nights, अनेक रात्रीला I seek my God. मी माझ्या देवाचा शोध करतो. I seek His face. मी माझ्या देवाचं मुख शोधतो. There are many nights I don't sleep. अनेक रात्री मी झोपत नाही I just seek His आणि face. केवळ त्याचं मुख शोधत राहतो. Because I know कारण मला ठाऊक आहे seeking His face will help me. त्याचं मुख शोधून मला मदत मिळेल. Seeking His face will allow the goodness of God to come in my life. त्याचं मुख शोधल्यामुळे देवाचं चांगुलपण माझ्या जीवनात येईल. And that is how आणि अशा रीतीनं you can tap the goodness of God in your life. तुम्ही देवातल्या चांगुलपणामध्ये आपल्या आयुष्यात हात घालू शकता. Bible speaks of a young man whose name was Joseph. बायबलमध्ये एका तरुण मुलाची नोंद आहे ज्याचं नाव होतं योसेफ. He always lived in the presence of God. हा योसेफ सदोदित देवाच्या सहवासात राहायचा No matter where he was placed, आणि कुठेही जरी त्याला ठेवलेलं असलं आणि होतं he never complained. तरी त्याने तक्रार म्हणून कधी केली He नाही never grumbled आणि against कधी God. त्याने देवाविरुद्ध कुरकुर केली नाही. But he fully trusted in तर God. त्याने संपूर्णतः देवावर विश्वास टाकला. His brothers hated him त्याच्या सख्या भावंडांनी त्याचा तिरस्कार केला because of this kind of lifestyle. अशा पद्धतीची त्याची जी जीवनशैली होती त्यापायी. But पण he was a
very godly young man. तो मात्र अतिशय भक्तिमान तरुण मुलगा होता. He knew one thing, त्याला एक गोष्ट ठाऊक होती that if he lived right, की मी जर योग्य जीवन जगलो, that if he did right, मी जर सरळ मार्गी राहिलो आणि योग्य ते केलं, God's goodness will follow him all the days of his life. तर परमेश्वराचं चांगुलपण आयुष्यभर त्याच्या मागे चालेल. He even refused to the shortcuts offered to bail him out of his wilderness experience. त्याच्या रानातल्या अनुभवातनं बाहेर पडण्यास्तव जे कुठले शॉर्टकट उपलब्ध होते तेही त्याने अंगीकारले नाहीत. Today many people want shortcuts, आज अनेक लोकांना शॉर्टकट हवे असतात, but पण in most of the shortcuts God is not there. जास्तीत जास्त शॉर्टकट मध्ये देव नसतो. It is the devil who gives you shortcuts. तो सैतान असतो जो तुम्हाला शॉर्टकट देतो. Bible says बायबल म्हणतं in Genesis 39 verse 9, उत्पत्तीचा 39वा अध्याय आणि त्यातलं 9वं वचन, look at the statement of Joseph. योसेफानेच केलेलं हे विधान आहे ते पहा. I cannot do this wicked thing against the Lord to gain quick success. तो म्हणतो की पटकन यश मिळण्यासाठी मी देवाविरुद्ध हे कुकर्म करू नाही शकत. I will not do it, मी असं करणार नाही, but I will wait on the Lord तर मी देवाचरणी वाट पाहिन for his goodness. त्याच्या चांगुलपणाची. Let it take time, आणि त्याला वेळ लागला तर लागू दे, but I will wait on God. पण मी देवाचरणी वाट पाहिन. That is the kind of lifestyle we need to live. अशा पद्धतीची जी जीवनशैली आहे त्यात आपण जगायची गरज आहे. People want fast money, आज लोकांना पटकन पैसा हवा असतो. fast promotion. आज लोकांना पटकन बढती हवी The असते. only way you can have fast things is going outside the will of God. आणि पटकन गोष्टी मिळवण्यामागचा मार्ग एकच आहे, तो म्हणजे देवाच्या इच्छेबाहेर राहायचं, वागायचं आणि जगायचं. And these things will never help you in the long run. आणि लांबच्या पल्ल्यामध्ये मात्र या गोष्टीतनं तुम्हाला काही सहाय्य होणार नाही. Joseph's brothers hated him, योसेफाच्या सख्या भावंडांनी त्याचा तिरस्कार केला, but yet he loved them. तरीही त्याने मात्र त्यांच्यावर प्रेमच केलं. And that's why goodness of God followed him all the way from Canaan to Egypt. आणि म्हणून तर देवाचं चांगुलपण अगदी कनान पासून मिसर देशापर्यंत त्याच्या मागे आलं. And though he was taken in Egypt as a slave, आणि जरी त्याला मिसर देशामध्ये एक गुलाम म्हणून नेण्यात आलं, God was with him. तरी परमेश्वर त्याच्या संगती होता. Bible says because God was with him, he prospered. आणि बायबल सांगतं की परमेश्वर त्याच्या संगती असल्यामुळे तो समृद्ध झाला. Wherever you are, जिथे कुठे तुम्ही असाल, in India, भारतात in US, किंवा अमेरिकेत, in Australia, किंवा ऑस्ट्रेलिया, in Switzerland, in स्वित्झर्लंड, Canada, कॅनडा, wherever you are जिथे placed, कुठे तुम्ही असाल, wherever destiny has taken आणि you, जिथे कुठे तुमच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेनं तुम्हाला नेलेलं if असेल, you live for God, तुम्ही जर तिथे देवासाठी जगाल, if you live right, तुम्ही जर तिथे योग्य जगाल, God's goodness will chase you till the very end. तर देवाचं चांगुलपण अगदी अखेरीपर्यंत तुमच्या मागे मागे येईल. Not a day you will suffer, आणि एकही दिवस तुम्हाला त्रास होणार नाही. not a day you will live in want. एकही दिवस तुम्हाला काही कमी पडणार नाही. Food will be given to you, अन्न तुम्हाला दिलं जाईल, water shall be sure, पाणी तुमचं तुम्हाला नक्की you मिळेल, shall live a confident life. आणि तुम्ही एक विश्वासाने भरलेलं जीवन जगाल. Bible says बायबल म्हणतं in Genesis 39 verse 2, उत्पत्तीचा 39वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन, the Lord was with Joseph परमेश्वर योसेफा संगती होता, and he became a prosperous म्हणून man. योसेफ एक समृद्ध माणूस झाला. He also found grace in the sight of the people. त्याच रीतीनं लोकांच्या नजरेत सुद्धा त्याला कृपा प्राप्त झाली. That's what Genesis 39 verse 4 says. उत्पत्तीचा 39वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन असं सांगत आहे. All through the period of his adversity, आणि त्याच्या विरोधाचा हा जो काही काळ होता, all that which Joseph went through, आणि ज्या सगळ्या प्रसंगांमधनं योसेफ गेला, he did not complain to God once. त्याने एकदाही देवाला तक्रार केली नाही. He did not curse God once. त्याने एकदाही देवाला शाप दिला नाही. He did not go out of the way of God once. आणि देवाच्या मार्गातनं तो एकदाही बाहेर गेला नाही. He did not trouble his brothers. त्याने त्याच्या सख्या भावांना कधीच त्रास दिला He नाही. kept believing God, तर तो देवावर विश्वास ठेवत राहिला, kept trusting in his saving power. आणि देवाच्या तारायच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत राहिला. What was the end result? आणि त्याचा अखेरीचा परिणाम काय झाला? The word of the Lord found Joseph. असा झाला की देवाच्या शब्दांना योसेफ सापडला. Though the word tried Joseph, आणि जरी त्या देवाच्या शब्दांनी योसेफाला पारखलं, that word set him free from bondage. तरी त्याच देवाच्या शब्दांनी त्याला बंधनातनं मोकळीकता And दिली. that same word made him the prime minister of Egypt. आणि त्याच देवाच्या शब्दांनी त्याला मिस्र देशाचा पंतप्रधान केलं. I promise you, मी तुम्हा लोकांना वचन देत आहे, my God will take you step by step up the ladder of success. माझा देव तुम्हाला यशाच्या शिडीवर पावला पावलानं वर नेईल. But don't leave
God. पण देवाला मात्र सोडू नका. Walk humbly with your God. नम्रपणे तुमच्या देवासमवेत चाला. Walk faithfully with your God. विश्वासूपणे तुमच्या देवासमवेत चाला. Walk faithfully with your people. विश्वासूपणे तुमच्या लोकांसमवेत चाला. You will never be put to shame. कधीही तुम्ही लज्जित होणार नाही. It was only because Joseph remained connected to God योसेफाचा केवळ देवाशी संपर्क राहिल्यामुळे in unblemished relationship आणि निष्कलंक असं त्याचं देवाशी नातं राहिल्यामुळे that God helped him. देवाने त्याला वेळोवेळी सहाय्य केलं. God's goodness was so strong on Joseph देवाचा चांगुलपणा योसेफावर इतका बलवान रीतीनं होता that wherever he was placed, की जिथे कुठे योसेफाला नेमण्यात आलं he prospered. त्या प्रत्येक जागी तो समृद्धच झाला. Whether it was in the pit, whether it was in the prison, whether it was in Potiphar's house, मग खड्ड्यात असो, तुरुंगात असो, नाही तर पोटिफराच्या घरात असो, God prospered him. देवाने त्याला समृद्ध जरूर केलं. God will prosper you likewise. तसं देव तुम्हालाही समृद्ध करेल. Bible says बायबल म्हणतं in Psalm 31, 19 and 20, स्तोत्र 31 त्यातलं 19 आणि 20 वचन, how great is your goodness, O God, हे परमेश्वरा तुझा चांगुलपणा किती महान आहे, which you have stored up for those who fear you. जो तू अशा लोकांसाठी नेमून ठेवलाय, राखून ठेवलाय की जी लोक तुझं भय बाळगतात. Fear God. देवाचं भय बाळगा. Living in the fear of God. देवाच्या भयात जगणे. Not fearing the people, लोकांचं भय नको, not fearing the world, जगाचं भय नको, not fearing the devil, का सैतानालाही घाबरायला नको, but having the fear of पण God. देवाचं भय आपल्यामध्ये असणं. Beloved people, माझ्या प्रियानो, no matter what you may be passing through right now, सध्या ना तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जरी जात असाल, God can use your adversity or affliction to promote you and bless you. देव या सगळ्या विरोधांचा आणि त्रासांचा वापर तुम्हाला बढती द्यायला आणि आशीर्वाद द्यायला करू शकतो. Because there is power in the goodness of कारण God. देवाच्या चांगुलपणात सामर्थ्य आहे. All you need to do is तुम्ही एकच गोष्ट करायची गरज आहे, keep your fellowship with God and keep growing with God. ती म्हणजे देवाशी आपली सहभागिता ठेवत राहा आणि देवामध्ये वाढत राहा. Read the Bible every day. बायबल रोज वाचा, Pray every day. प्रार्थना रोज करा, Seek the face every day. देवाचं मुख रोज शोधा, Walk in righteousness every day. नीतिमानपणे रोज चाला, Then I promise you, आणि मग मी तुम्हाला वचन देतो, my God will turn your night into day. माझा देव तुमची रात्र दिवसात बदलेल. My God will make you to bounce back in life. माझा देव तुम्हाला परत आयुष्यामध्ये वर आणेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Titus 3 verse 4, तितासपत्र 3 अध्याय 2 वचन, when the goodness of God our Savior जेव्हा परमेश्वरातला चांगुलपणा, आपल्या तारणाऱ्यातला चांगुलपणा, and his love to man dawned upon us, त्याचा चांगुलपणा आणि त्याचं प्रेम जेव्हा आपल्यावर उजाडतं, not because of the good things we have done, जी चांगली कामं आपण केली त्यामुळे नाही, but because of his love and mercy, पण त्याचं आपल्यावरचं जे प्रेम आणि त्याने आपल्यावर जी दया केली आहे त्यापायी त्याचं चांगुलपण जे आपल्यावर उजाडतं, he saved us by washing away our sins, त्यात त्याने आपल्या पापांपासून आपल्याला धुवून काढलं and we were born again. आणि आपला नवीन जन्म अशा रीतीने झाला. Praise God. देवाला धन्यवाद. The Holy Spirit will give you brand new life. पवित्र आत्मा जो देवाचा आत्मा आहे तो तुम्हाला नवीन कोरं जीवन देईल. Yes, Jesus came for each one of you. हो, येशू ख्रिस्त तुम्हा प्रत्येकासाठी आलेले आहेत. He took the sins of the whole world, येशूंनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं. died on the cross for you. काल्वरी नावाच्या वधस्तंभावर तुमच्यासाठी येशू मरण पावले. Let not his blood go in vain. येशूंचं रक्त वाया जाऊ देऊ नका. He died for you येशू तुझ्यासाठी मेलेले आहेत and he rose again for आणि you. येशू तुझ्यासाठी परत जिवंत झालेत. That is why म्हणून the only gospel is called the good news. फक्त शुभवर्तमानाला सुवार्ता म्हणतात And Bible is the only good news on आणि this बायबल earth. एकच या भूतलावरची सुवार्ता आहे. So rejoice greatly. तर मोठा आनंद करा. He will open up every blessed doors for you. प्रत्येक आशीर्वादी दार तुमच्यासाठी येशू उघडतील. No matter how fast the door is closed on your life, आणि कितीही पटकन जरी तुमच्या आयुष्यावर दारं बंद झालेली असली, Jesus can open it up for you. येशू ते दार तुमच्यासाठी उघडू शकतात. Bible says बायबल म्हणतं in Psalm 86 verse 5, स्तोत्र 86 त्यातलं 5 वचन, for you, O Lord, are good हे देवा, माझ्या देवा, तू चांगला देव आहेस and ready to forgive आणि क्षमा करायला तयार आहेस and abundant in loving kindness आणि प्रेमळ दयेमध्ये विपुल आहेस. to all those who call on him. जे सर्व लोक त्याच्या नावाचा धावा करतात त्यांच्या प्रित्यर्थ. Are you calling him every day? तुम्ही रोज देवाचा धावा करता का? Then he will show his goodness to you. मग जरूर देव त्याचं चांगुलपण तुम्हाला दाखवेल. Bible says बायबल म्हणतं in 1 Chronicles 16 verse 34, एक इतिहास 16वा अध्याय 34व वचन, oh give thanks to the Lord for he is good, परमेश्वराचे आभार माना कारण तो चांगला आहे, for his loving kindness is everlasting. त्याची प्रेमळ करुणा सनातन आहे. Bible says बायबल म्हणतं
In Psalm 34 verse 8, स्तोत्र 34 त्यातलं 8वं वचन, taste and see that the Lord is good. चाखून पहा परमेश्वर चांगला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You know, I too was living in misery 30 years back. तुम्हाला माहितीये 30 वर्षांपूर्वी मी पण त्रासातच जगत होतो. But when I gave my heart to पण Jesus, जेव्हा मी माझं हृदय येशूंना दिलं, His light flooded me. येशूंचा प्रकाश त्यावेळेला माझ्यामध्ये आला. My Jesus supported me. माझ्या येशूंनी मला आधार दिला. He gave me life. त्यांनी मला जीवन दिलं. He made me to stand in the society. येशूंनी समाजात मला उभं केलं. He gave me name and fame. त्यांनी मला नाव लौकिक दिलं. His goodness has not left me. येशूंचा चांगुलपणा जो आहे तो मला सोडून कधीच गेला I'm नाही. telling you, मी सांगत आहे, His kindness is unmatched. येशूंमधील दया जी आहे त्याची तुलना आपण कशाशीच करू शकत नाही. Humanity has missed this blessing. आज मानवतेनं हा आशीर्वाद चुकवलाय. Why? का? Because of their pride and their ego. त्यांच्या गर्वामुळे आणि त्यांच्या अहमपणामुळे. You know, the angels, when they came down, तुम्हाला ठाऊक आहे जेव्हा देवाचे दूत खाली आले, the day Jesus was born, ज्या दिवशी येशूंचा जन्म झाला त्या दिवशी the angels sang, देवाच्या दूतांनी गायन केलं peace and goodwill to all men. आणि त्यांनी असं गायलं की सर्व लोकांना सदिच्छा आणि शांती. Peace and goodwill to all men. सर्व लोकांना सदिच्छा आणि शांती. How much this world is missing this benevolence. म्हणजे आज हे संपूर्ण जग हे आशीर्वचन किती चुकवत आहे. Wherever Jesus went, जिथे कुठे येशू गेले He had compassion on the sick. तिथे तिथे येशूंना आजारी लोकांवर कळवळ आला. He had compassion on the dying. येशूंना मरणाऱ्या लोकांवर कळवळ आला. He raised up the dead. येशूंनी मेलेल्यांना परत जिवंत He केलं. gave sight to the blind. येशूंनी अंधळ्यांना दृष्टी दिली. He fed the multitude with a few fish and bread. येशूंनी लोकसमुदायाला काही मासे आणि भाकर खाऊ घातले. My Jesus' love cannot be compared. माझ्या येशूंच्या प्रेमाची तुलना कशाची कुठल्याच गोष्टीशी आणि कोणाशी होऊ नाही शकत. His mercy is supreme. येशूंची दया सुप्रीम आहे. His life is unequaled. येशूंचं जीवन कुणाच समान नाही. He had no sin in him. येशूंमध्ये पाप नव्हतं. He did not commit any sin. त्यांनी कुठलंच कधी पाप केलं नाही. The devil was terrified of Jesus. आणि सैतान येशूंना घाबरायचा. His life and his acts is unparalleled. येशूंचं जीवन, येशूंची कृत्य म्हणजे काय सांगावं. It is unequaled. कुणाच्याही समानतेमध्ये नाही, कुणासारखीही नाही. There is not one man in the history of the universe whose life has been like Jesus. या सृष्टीतल्या इतिहासातल्या एकाही मानवाचं जीवन येशूंसारखं नाही. Show me one person मला एक व्यक्ती तुम्ही असा दाखवा whose record is like Jesus. की ज्याच्या खाती येशूंसारखे सगळे गुण असतील. Never you will not find one. असा एकही व्यक्ती तुम्हाला या जगात सापडणारच नाही. Because he is the only one who came down from कारण heaven. येशू ख्रिस्त एकमेव असे आहेत की जे स्वर्गातनं खाली आले He ministered only for 3 years. आणि केवळ 3 वर्ष त्यांनी सेवा केली. But yet, तरीही his ministry is unsurpassed by anybody. येशूंची जी काही सेवा होती ती कुणासारखी नाही, अगदी वेगळी, अगदी आगळी वेगळी. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Nahum 1 verse 7, नहूम पहिला अध्याय 7 वचन, the Lord is good, परमेश्वर चांगला आहे, a stronghold in the day of trouble. संकट समयी खंबीर बुरुज आहे. He knows those people who take refuge in him. आणि ती माणसं त्याला ठाऊक आहेत की जी माणसं त्याच्यामध्ये आश्रयस्थान घेतात. Bible says in Mark chapter 3, मागचा 3रा अध्याय बायबल म्हणतं, once Jesus was in a meeting place. एकदा येशू ख्रिस्त सभास्थानी होते. A man had come whose hand was crippled. एक माणूस असा आला ज्याचा हात पांगळा होता. It was Sabbath day, शब्बाताचा दिवस होता that is Saturday, म्हणजे शनिवार. where they did not allow any work to be done. आणि शनिवारी किंवा शब्बात दिवशी ते कुठलंच काम करायचे नाही. That was the law in those times. असा त्या काळातला कायदा होता. When the religious leaders saw जेव्हा धार्मिक पुढाऱ्यांनी पाहिलं the man with the crippled hand, पांगळ्या हाताचा हा माणूस, they knew one thing, त्यांना एक गोष्ट कळली that Jesus would be full of compassion. की येशू आता कळवळ्यानं भरणार. He will be moved with compassion. येशू आता कळवळ्यानं भरणार And he would heal him. आणि येशू आता या पांगळ्या हाताच्या माणसाला बरं करणार. Whether it was Sabbath or not, but he will be flowing in मग compassion. शब्बात असो नसो कुठलाही दिवस असो येशू कळवळ्याने आता या लंगड्या हाताच्या माणसाला बरं करणार. Did you see how famous was Jesus to show pity on the needy? म्हणजे लक्षात येते का गरजवंतूंवर दया करण्यात येशू किती माहिर आणि प्रसिद्ध. They knew त्यांना माहित होतं Jesus will cross all hurdle to bless his येशू people. ख्रिस्त सर्व अडचणी पार करून जाऊन त्यांच्या लोकांना आशीर्वादित करणार. And that is what exactly happened. आणि बरोबर तसंच झालं. Jesus saw this man येशूंनी या माणसाला पाहिलं
And none could stop Jesus. आणि कोणीच येशूंना थांबवू शकले नाहीत. None could stop Jesus from healing him. कोणीही येशूंना त्या माणसाला आरोग्य देण्यापासून थांबवू शकलं नाही. Jesus told him, येशू त्याला म्हणाले, stand up where you are जिथे आहेस तिथे उभा राहा, so that everyone can see you. म्हणजे सगळ्यांना दिसेल सुद्धा. Then he asked, आणि मग विचारलं, I know मला ठाऊक आहे today is Sabbath, आज शब्बात आहे, but you people tell me, पण तुम्हीच मला सांगा, should we do good or evil on Sabbath? शब्बाताच्या दिवशी चांगलं करायचं की वाईट? You people tell me. तुम्हीच मला सांगा. Should we save people or destroy somebody's life? शब्बाताच्या दिवशी एखाद्याचं तारण करायचं का एखाद्याच्या जीवनाचा नाश करायचा? And he waited for their answers. आणि सर्वांच्या उत्तराची येशूंनी वाट पाहिली. Nobody answered अर्थातच कोणीच उत्तर दिलं नाही, because everyone knew the law कारण सगळ्यांना कायदा ठाऊक होता that on Sabbath day nobody should work. की शब्बात म्हणजे काम न करण्याचा दिवस आहे, साब- कुठलंच काम करायचं नाही. Sabbath means you cannot even heal anybody. Let that man die, but you don't heal him. आणि शब्बात म्हणजे कुणाला आरोग्य पण त्या दिवशी दिलं जाऊ शकत नाही, कारण तेही एक कामच आहे. मग तो मेला तर मेला. Say, nobody answered. तर कोणी उत्तर दिलं नाही, कारण कायदा सगळ्यांना ठाऊक होता की आज शब्बात म्हणजे नो काम. Jesus looked around with anger. मग येशूंना राग आला आणि त्या रागानं येशूंनी सगळीकडे पाहिलं He saw their hardened hearts. आणि त्यांची कडक झालेली हृदय पाहिली. Yet तरी he felt sorry वाईट for वाटलं. all of them त्या सगळ्यांविषयीनं येशूंना वाईट वाटलं. because they were stubborn people. Some of them were ignorant people. Some of them were scared people. कारण त्यांच्यातले काही लोक अजाण होते, त्यांच्यातले काही लोक घाबरट होते, त्यांच्यातले काही लोक हट्टी होते. But then Jesus told the man with the withered hand, पण मात्र येशूंनी त्या वाळलेल्या हाताच्या माणसाला सांगितलं, stretch forth your hand. तुझा हात पुढे कर. And that fellow did. आणि त्याने केला. And what happened? आणि काय झालं? His bad hand was healed completely. त्याचा तो वाळलेला सुकलेला वाईट हात पूर्ण बरा झाला. Praise God. देवाला धन्यवाद. Immediately, लगेचच the religious people left that place. धार्मिक लोकांनी ती जागा सोडली. But see the love of Jesus. पण येशूंमधलं प्रेम पहा, See the goodness of Jesus. पण येशूंमधला चांगुलपणा पहा. He crosses all barriers to reach to you. सगळ्या बंधनांना पार करून ते तुमच्यापर्यंत पोहोचू मागतात. Will you reach out to him मग then? तुम्ही येशूंपर्यंत पोहोचाल का? If you reach out to him, तुम्ही जर येशूंपर्यंत पोहोचलात you will not stay where you तर are. तुम्ही जिथे आहात तिथे राहणार नाही. You will not live a wretched life one आणि more minute. एकही मिनिट मग तुम्ही भयानक जीवन जगणार नाही. Bible says बायबल म्हणतं in Psalm 52 verse 1, स्तोत्र 52 त्यातलं पहिलं वचन, God's goodness endures continually. देवाचा चांगुलपणा सातत्याने टिकून राहतो. His goodness endures continually. देवाचा चांगुलपणा सातत्याने टिकून राहतो. I tell you, the more you know about God's goodness, मी तुम्हाला सांगत आहे, जेवढं वाढत्या प्रमाणात तुम्हाला देवातल्या चांगुलपणाविषयी समजेल, the more you can trust on him. तेवढं तुम्हाला देवावर विश्वास ठेवता येईल. The more you trust on him, आणि जेवढं तुम्ही देवावर विश्वास ठेवाल, the easier it will be to put your life into his hands. तेवढं तुम्हाला देवाच्या हातात स्वतःचं जीवन सोपवणं सोपं जाईल. Only by placing your life in his hands आणि फक्त देवाच्या हातात आपलं जीवन सोपवूनच can you open a way for him to save you, तुम्हाला देवासाठी मार्ग उघडा करता येईल, तुमच्या स्वतःच्या to तारणास्तव bless you and to heal you and to तुम्हाला deliver आशीर्वाद, you. आरोग्य आणि सुटका द्यायला. When you will realize the goodness of God, जेव्हा तुम्हाला देवातला चांगुलपणा कळेल, then you will start seeing more miracles in your life. मग तुमच्या जीवनात तुम्हाला जास्त चमत्कार दिसायला सुरुवात होईल. Then you will start seeing more healings in your मग life. तुमच्या जीवनात तुम्हाला जास्त आरोग्य दिसायला सुरुवात होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Because Jesus, wherever he went, he started healing the people. कारण येशू जिथे कुठे गेले त्यांनी लोकांना आरोग्य द्यायला सुरुवात So केली. tonight, do you want healing? तर आज रात्री तुम्हाला आरोग्य हवंय का? Do you need blessing? तुम्हाला आशीर्वाद गरजेचे आहेत का? Then dwell on the goodness of God. तर मग देवाच्या चांगुलपणावर राहा. Many people don't receive blessings in time अनेक माणसांना वेळेत आशीर्वाद मिळत नाहीत, because they are dwelling more on their performance alone, कारण की ते त्यांच्या सादरीकरणावर वाढत्या प्रमाणात अवलंबून राहतात, or they have guilt in them, किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी दोष असतो, or they are lazy, किंवा ते आळशी असतात, or they don't believe in Jesus, किंवा त्यांचा ईश्वर विश्वासच नसतो, or they don't believe that they are like others who serve God. किंवा ते असा विश्वास ठेवत नाहीत की तेही इतरांसारखे देवाची सेवा They करतात. think others are serving God, so these other people are more entitled to receive God's त्यांना blessings. असं वाटतं की बाकीची माणसं देवाची सेवा करतात, मग देवाचे आशीर्वाद मिळवायला
तेच योग्यतेचे And आहेत. so I'm not worthy at all. माझी काही लायकी नाही, मी काही योग्य नाही. But that is not true. पण असं नाहीये. Jesus is called the friend of sinners. येशू ख्रिस्तांना तर पाप्यांचा मित्र असं नाव आहे. The more you understand God's goodness, जेवढं तुम्ही देवातला चांगुलपणा समजून घ्याल, the more it will be easy for you to trust on Him. तेवढं तुम्हाला देवावर विश्वास ठेवायला सोपं जाईल. Because your faith rises and falls to the degree of your understanding the living God. कारण की तुमचा विश्वास तुम्ही जिवंत देवाला किती प्रमाणात समजून घेताय त्यावर चढेल किंवा उतरेल किंवा जास्त होईल किंवा कमी होईल. Yes, it depends on the knowledge you have, जेवढं ज्ञान तुम्हाला देवाविषयीचं प्राप्त होईल तेवढ्यावर तुमचा विश्वास अवलंबून आहे, on God's goodness. देवाच्या चांगुलपणावरचा. Remember what Jesus said येशू काय म्हणाले हे लक्षात ठेवा. in Luke 12:32. लूकचा 12वा अध्याय 32वा वचन. Jesus said, येशू म्हणाले "It is the Father's good pleasure to give you the kingdom." देव बापाची ही चांगली इच्छा आहे की तुम्हाला राज्य द्यावं. And here we are saying, आणि इथे आपण म्हणतो if I get only little crumbs, मला थोडे तुकडे मिळाले तर I'll बस, be satisfied. मला इकडे तिकडे थोडं मिळालं तर मी तृप्त होईन, I don't need anything else. मला काय आणि कशाची गरज नाही. And here Jesus is saying आणि इथं तर येशू म्हणतात that Heavenly Father's heart is to give you the kingdom. स्वर्गीय पित्याची इच्छा आहे की तुम्हाला राज्य द्यावं. If He is ready to give you the kingdom, will He not be ready to give you your daily आणि bread? जर ते तुम्हाला राज्य द्यायला तयार आहेत तर ते तुम्हाला रोजची भाकर द्यायला तयार होणार नाहीत का? Will He not be ready to give you your daily clothes? आणि तुम्हाला तुमचे रोजचे कपडे किंवा वस्त्र द्यायला तयार होणार नाहीत का? Will He not be ready to give you your healing? तुम्हाला तुमचं आरोग्य द्यायला तयार होणार नाहीत का? If He gives you clothes to wear जर तुम्हाला तो नेसायला कपडे देईल and keeps you sick, आणि तुम्हाला आजारी ठेवेल what good is the new clothes? तर ते नवीन कपडे काय कामाचे? You need to speak to God. तुम्ही देवाशी बोलायची गरज आहे Lord, की प्रभू you have given me good clothes to wear. तू मला नेसायला चांगले कपडे दिले आहेत, Now give me good health to wear these new clothes that you gave me. आता चांगली तब्येत दे, चांगलं शरीर दे, म्हणजे मला हे चांगले कपडे घालता येतील. Otherwise, what good is these new clothes if I don't have a new body? नाहीतर नवीन कपड्यांचा काय लाभ जर माझं शरीर आजारी पाजारी आहे आणि शरीर माझं नवीन आरोग्यवान नाही तर काय फायदा? Otherwise, I will look like a hanger with a suit on. नाहीतर मी असा हँगर सारखा दिसीन की ज्या हँगर वरती एक कोट अडकवलाय. Yes. Throw some challenges to the living God देवासमोर, जिवंत देवासमोर थोडीशी आव्हानं टाका and see what He will do for you. आणि पहा तो तुमच्यासाठी काय काय करेल. Because these challenges are faith in God. कारण ही आव्हानं म्हणजे आपला देवावरचा विश्वास आहे. I read a story of a king मी एका राजाची कहाणी वाचली and his godly servant. आणि त्याचा एक भक्तिमान नोकर होता, His- सेवक होता. His servant believed in the goodness of God. आणि त्याचा नोकर देवाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवत असे. This servant would always encourage the king, saying, हा नोकर नेहमी राजाला असं बोलण्यात प्रोत्साहित करत असे की Master, never be discouraged in life. की साहेब तुम्ही कधी आयुष्यामध्ये नाराज होऊ नका, Because everything that God does is perfect without any mistakes. कारण की देव जे काही करतो ते चुका न करता परिपूर्ण करतो, Because God is good. कारण देव चांगला आहे. One day, एके दिवशी both of them went out hunting, ते दोघे जण काहीतरी शिकार करायला बाहेर गेले, but a tiger attacked the king, पण वाघानं राजावर हल्ला केला. and the servant managed to kill the animal, तो नोकर मात्र ते जनावर मारू शकला, but पण he couldn't prevent his majesty from losing his one finger. एक बोट मात्र त्यामध्ये महाराजांचं गेलं, ते तो नोकर वाचवू शकला नाही. So the servant said, तर नोकर म्हणाला, Praise God, देवाला धन्यवाद, you are alive. तुम्ही जिवंत तर आहात, God is good all the time. देव सदोदित चांगला आहे. The king was very angry at his servant. तर राजा म्हणजे ते साहेब नोकरावर फार चिडले The king said, आणि राजा म्हणाला, If God was so good, I would have not lost one finger. देव जर इतका चांगला आहे तर माझं एक बोट असं गेलं नसतं. The servant replied, तर नोकराने उत्तर दिलं, Despite all these things, हे सगळं जरी असं असलं तरीही I can only say मी तर असंच म्हणू शकतो that God is good all the time. की देव नेहमी चांगला आहे, God is never wrong. देव कधीही चुकत नाही. The king was outraged आणि मग महाराजांचा राग पराकाष्ठेला गेला and he threw his servant in the jail. आणि त्यांनी त्या नोकराला ना तुरुंगात टाकलं And even while the servant was being dragged to the jail, आणि त्या नोकराला तुरुंगात फरफटत नेत the असतानाही servant said, तो नोकर म्हणाला, God is good all the time. परमेश्वर सदोदित चांगला आहे. Another day the king left alone for another hunt. मग दुसऱ्या दिवशी तो राजा एकटा निघाला परत शिकार करायला. But unfortunately, दुर्भाग्यानं he was captured by savages, the wicked people. दुष्ट लोक आली आणि त्याला धरलं.
they used human beings as sacrifice to आणि their gods. त्या दुष्ट माणसांचं काम असं होतं की माणसांना धरायचं आणि त्यांच्या देवांना अर्पण म्हणून चढवायचं. And so as they bound the king, तर जसं त्यांनी त्या राजाला धरलं, बांधलं and they were ready to offer him as a burnt sacrifice आणि to ते their त्या gods, राजाला त्यांच्या देवांना होमार्पण म्हणून चढवायला तयारीत असताना, ready to kill him for their म्हणजे sacrifice, आता महाराजांना ते ठार मारणार, त्यांच्या त्या देवांसाठी महाराजांचं होमार्पण. होमार्पण म्हणजे आग लावून राख करायची. and they noticed आणि त्यांच्या लक्षात आलं that he didn't have one finger in place. की एक बोट नाहीये त्या राजाचं. So they immediately released him मग त्यांनी लगेचच त्या राजाला सोडून दिलं. because he had blemish on his पण body. ते म्हटले नाही नाही की यांच्या शरीरामध्ये खोट आहे आणि असलं अर्पण आपण नाही देऊ And they शकत. said, our gods don't accept a person with blemish. आणि आमच्या देवाला अशी लंगडी पांगडी अर्पण चालत नाही, तर ह्यांचं एक बोट नाहीये, तर ह्यांना सोडून द्या. So on his release to the palace, he ordered the release of his servant तर also. महालामध्ये परत आल्यानंतर मग महाराजांनी सांगितलं की अरे त्या माझ्या नोकराला तुम्ही जेलमधनं काढा रे. And so he told the servant, आणि मग त्या नोकराला महाराज म्हणाले my friend, की माझ्या मित्रा, God was really good to me. देव खरोखर माझ्याशी चांगला वागला, I was almost killed, नाही तर दुसऱ्या दिवशी तर मी मरणारच होतो. but पण for lack of a single finger, I was let go. मला एक बोट नव्हतं म्हणून त्यांनी मला वेदीवरती जाळून राख नाही केलं आणि मला सोडून दिलं. The servant said, तर नोकर म्हणाला, God has been good to you, देव तुमच्याशी चांगला वागला ना महाराज, but God has been good to me also. पण देव माझ्याशी पण चांगला वागलाय. The king said, तर राजा बोलला, how could God be good to you? देव तुझ्याशी चांगला वागला असं कसं म्हणतो तू? If he was good to you, देव जर तुझ्याशी चांगला असता why did he allow me to put you in prison? तर असं देवानी तुला तुरुंगात का टाकू दिलं The असतं? servant replied, तर नोकराने उत्तर दिलं my king, की महाराज, if I had not been put in prison by you, मी जर तुरुंगात गेलो नसतो, तुम्ही जर मला तुरुंगात टाकलं नसतं, I would have gone with you for hunting, तर मी पण तुमच्या बरोबर गेलो असतो शिकारीला and I would have been sacrificed in your place, आणि तुमच्या जागी त्यांनी मला मारलं असतं. because I had no missing finger. कारण माझ्यामध्ये काही खोट नव्हती, माझं तर सगळं शाबूत होतं. So I would have died in your place. तर तुमच्या जागी त्यांनी मला वेदीवरती आग लावून जाळलं So असतं. whatever God does is for good. तर देव जे काही करतो ते चांगल्यासाठी करतो. Bible rightly says बायबल अगदी बरोबर सांगतं. in Romans 8 verse 28, रोम करास याचा 8 अध्याय 28 वचन, everything works together for good for those who love God. सगळं काही सरतेशेवटी चांगल्याकडे होतं अशा लोकांच्या जीवनात की ज्यांचं देवावर प्रेम आहे. Praise God. देवाला Do धन्यवाद. you really love God? मग तुमचं खरोखर देवावर प्रेम आहे का? Then everything will work out together for मग good. सगळं सरतेशेवटी तुमच्या चांगल्याकडेच होईल. My God is good all the time. माझा देव सदोदित चांगला आहे. When you have lost your will to live, आणि जेव्हा केव्हा तुमच्या हृदयातली जगायची इच्छा निघून जाते, God is there for you. तेव्हाही देव तुमच्यासाठी आहे. Maybe there's nobody to take care of you. कदाचित तुम्हाला सांभाळणारं कोणी नसेल. Don't worry. काळजी करू Don't नका. become too emotional. फार भावुक होऊ नका. Some people will stay with you, some people will go away from you. काही लोक तुमच्या बरोबर राहतील, काही लोक तुम्हाला सोडतील, But Jesus will not leave you. पण येशू तुम्हाला सोडणार नाही. Lean on Jesus. येशूंचा आधार घ्या. Trust on Jesus. येशूंवर विश्वास ठेवा. No man एकही माणूस is all power. सर्व सामर्थ्यवान नाही. Only Jesus is all power. फक्त येशू सर्व सामर्थ्यवान आहे. Only He is all power. फक्त येशू सर्व सामर्थ्यवान आहे. That's why in my life, म्हणून माझ्या जीवनात if I have only Jesus, जर फक्त येशू माझ्या बरोबर असले it's enough for me. तर मला कुणाची पर्वा नाही. बास झालं. येशू आहेत सगळं आहे. Even if I don't have anybody around me, कोणीही जरी माझ्या बरोबर राहिलं नाही ना, but if I have Jesus, पण जर येशू माझ्या बरोबर आहेत, you will see me smiling and joyful always. तुम्ही नेहमी मला हसतमुख आणि आनंदीच पाहाल. Why? का? Because I have made Jesus my everything. कारण मी येशूंना माझं सर्वस्व केलंय. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus reminds you येशू तुम्हाला आपल्याला आठवण करून देतात that I am love. की मी प्रीती आहे. I am eternal love. मी अनंत कालची प्रीती That आहे. I will never leave you. मी तुला कधी सोडणार I will नाही. never forsake you. मी तुला कधी टाकणार नाही. When your world falls apart जेव्हा संपूर्ण जग तुझं कोसळून पडेल and it seems like everyone has said goodbye forever to you, आणि तुला असं वाटायला लागेल की सगळेच जण मला सोडून गेलेले आहेत, Jesus is there to take your hand. येशू तुझा हात धरायला तयार आहे. Jesus is there to wipe away your tears. येशू तुझे अश्रू पुसायला तयार आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Is your heart broken tonight? तुमचं हृदय आज रात्री तुटलंय का? Is all your hope gone tonight? तुमची सगळी आशा गेलीये का? Jesus is there to pick you up. येशू तुम्हाला उचलायला आहेत ना. He is there to give you a reason to live. येशू तुम्हाला जगायचं अजून एक कारण द्यायला आहेत ना. If I have reached to this place this जर मी night,
आज रात्री जर मी या एका स्थानापर्यंत पोहोचलोय it is only because of the goodness of my तर God. त्याचं सगळं श्रेय माझ्या देवातल्या चांगुलपणाला आहे. Yes, I am ready to shout from the rooftops होय, मी अगदी घराच्या छपरावरनं पण ओरडायला and तयार tell the आहे whole world, आणि अख्ख्या जगाला सांगायला it तयार is आहे. Jesus who made my life. येशूंनी माझं जीवन बनवलंय. Praise God. देवाला धन्यवाद. You need to get the revelation of my God. तुम्हाला ना माझ्या देवाचं प्रगटीकरण मिळायची गरज आहे. You need to believe in the Bible that you are reading. जे बायबल तुम्ही वाचता ना त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायची गरज You आहे. need to lean on the strong hands of Jesus. आणि येशूंच्या बलवान हातांवर तुम्ही अवलंबून राहायची गरज आहे. You know what King David said दावीद राजा काय म्हणाला ठाऊक आहे? in Psalm 27 verse 13? स्तोत्र 27 त्यातलं 13वं वचन, What would have I become, or what would have become of me if I had not believed to see the goodness of the Lord in the land of the living? जिवंतांच्या भूमीमध्ये माझं काय झालं असतं जर मी देवातला चांगुलपणा पाहायला जिवंतच राहिलो नसतो तर. He is saying, I would not have been alive today. म्हणजे दाविदाला असं म्हणायचंय की आज मी जिवंतच नसतो, I would have died. मी मेलोच असतो. I was just one step away from death. मृत्यूपासून मी एकच पाऊल लांब होतो. Had it not been the goodness of my जर God. माझ्या देवातला चांगुलपणा माझ्या बरोबर नसता तर. Praise God. देवाला धन्यवाद. I too would have died in 2008. मी पण 2008 मध्ये मेलो असतो, But पण it was because of Jesus. येशून 2007 मध्ये मेलो Yes. असतो, पण येशूंमुळे. In 2007, 2007 मध्ये मी मेलो असतो, पण येशूंमुळे. they wanted to kill me, मला मारायला लोक आले होते, but Jesus saved me. पण येशूंनी मला 2007 मध्ये वाचवलं. That's why today I'm preaching to you in 2020. म्हणून आज 2020 मध्येही मी तुम्हाला सुवार्ता सांगू शकत आहे. It is His goodness म्हणजे हा देवातला चांगुलपणा आहे that has kept me alive all these years. की ज्याने मला इतकी सारी वर्ष जिवंत ठेवलंय. Praise God. देवाला धन्यवाद. Over the years, आणि या सगळ्या गेल्या we have वर्षांमध्ये trusted and continue to trust in Jesus for our lives. आम्ही येशूंवर विश्वास ठेवला, येशूंवरच विश्वास ठेवत आलोय आमच्या जीवनासाठी. We have seen the evidence of His goodness continue to come in our life and increase in our life. आणि येशूंच्या चांगुलपणाचे पुरावे आमच्या जीवनात आम्ही पाहिलेले आहेत आणि वाढत्या प्रमाणात पाहिलेले It आहेत. has increased in so much that sometimes I am overwhelmed. येशूंच्या चांगुलपणाचे इतके सारे पुरावे झालेले आहेत की कधी कधी मी स्वतः आश्चर्यचकित होतो. When I even go for a bath, I say thank you, Jesus. आंघोळीला गेलो तरी म्हणतो धन्यवाद येशू. When I put on the shower, I say thank you, Jesus. शावर ऑन केला तरी म्हणतो धन्यवाद येशू. When I go out, I say thank you, Jesus. बाहेर जाताना म्हणतो धन्यवाद येशू. When I sit at the table to eat my food, I say thank you, Jesus, for this food. टेबल पाशी जेवायला बसतो तेव्हाही म्हणतो धन्यवाद येशू या अन्नासाठी. When I wear clothes, I say thank you, Lord, for these clothes. कपडे घालताना पण म्हणतो धन्यवाद येशू या कपड्यांसाठी. Every moment I say thank you, Jesus, thank you, Jesus, thank you, Jesus. प्रत्येक क्षणाला मी म्हणत असतो धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद The येशू. more I have come to know the goodness of the Lord, जेवढं वाढत्या प्रमाणात देवाचा चांगुलपणा मला कळलाय, the more I have come to believe that God wants all of us to give our lives to Him alone. तेवढं वाढत्या प्रमाणात मला कळलंय देवाची इच्छा आहे की आपण प्रत्येकानं आपलं जीवन फक्त देवाला द्यायचं, So that He can lavishly, without any reservation, pour His blessings on all of you. म्हणजे सरळ हाताने काही राखून न ठेवता देव त्याच्या आशीर्वादांचा वर्षाव आपल्यावर करू शकेल. He wants all of you to be blessed so much देवाची इच्छा आहे की तुम्हाला, आपल्याला सगळ्यांना इतके आशीर्वाद मिळावेत that wherever you look, you only see the goodness of की God. जिथे कुठे तुम्ही पाहाल तिथे तिथे तुम्हाला देवातला चांगुलपणाच दिसावा. Everywhere you see the goodness of God. सगळीकडे तुम्हाला देवातला चांगुलपणा दिसावा. That is the kind of life God wants you to live. अशा पद्धतीचं जीवन तुम्ही जगावं अशी देवाची इच्छा आहे. Are you ready to trust on Him? मग तयार आहात का देवावर विश्वास ठेवायला? Are you ready to believe on His good name? तयार आहात का त्याच्या चांगल्या नावावर विश्वास ठेवायला? See what happens then. मग पहा काय होतं. I'm ready to pray for all of you. मी तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना करायला तयार आहे. Whoever is watching from wherever, this is an online message that is reaching out to each one of you. जो कोणी जिथून कुठून पाहत आहे, कारण की हा ऑनलाईन संदेश आहे जो तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. I want you to know माझी इच्छा आहे की तुम्हाला कळावं that God loves you, की देवाचं तुमच्यावर प्रेम आहे, that Jesus loves you. येशूंचं तुमच्यावर प्रेम आहे, He cares for you. येशूंना तुझी काळजी आहे. Wherever you are positioned right now, जिथे कुठे आत्ताला तुम्ही असाल, call on to His holy name. येशूंच्या पवित्र नावाचा धावा करा Let Him touch you. आणि येशूंना तुम्हाला स्पर्श करू द्या. Are you ready? तयार आहात का? Then close your eyes मग आपले डोळे बंद करा and pray along with me. आणि माझ्या समवेत ही प्रार्थना करा. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे, as a sinner. मी पापी आहे. Lord, I have sinned. प्रभू, मी पाप केलंय.
Please forgive me. कृपया मला क्षमा कर, Cleanse me and wash me. मला साफ कर, धुवून काढ, Make me totally clean. मला पूर्ण स्वच्छ कर, Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, I want to see the goodness of the Lord in my life. माझ्या जीवनात मला प्रभूतला चांगुलपणा पाहायचा आहे. There is no goodness in my life. माझ्या जीवनात चांगुलपण नाही Somewhere I'm not able to tap your blessing. आणि कुठेतरी मला तुझ्या आशीर्वादांमध्ये हात घालता येत नाहीये. But today, पण आज I open my heart. माझं हृदय मी तुला उघडत आहे. Please forgive me. कृपया मला क्षमा कर, Cleanse me and wash me. मला साफ कर, मला धुवून काढ, Make me totally clean. मला पूर्ण स्वच्छ कर. Come and stay in my heart. ये आणि माझ्या हृदयात राहा. I surrender my life to माझं you. जीवन मी तुला समर्पित करतो. Take my life माझं जीवन घे and make my life. आणि माझं जीवन बनव. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. I believe you are calling out to His माझा holy name. विश्वास आहे की तुम्ही त्याच्या पवित्र नावाचा धावा करत असाल And I believe the Lord is touching you. आणि माझा विश्वास आहे प्रभू तुम्हाला स्पर्श करताय. I believe the healing power is coming to you. माझा विश्वास आहे आरोग्याचं सामर्थ्य तुमच्यापर्यंत येत आहे. Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. Every kind of sickness, प्रत्येक पद्धतीचा आजार, cold, cough, सर्दी, ताप, every kind of viruses सर्दी, खोकला, कुठल्याही पद्धतीचा विषाणू that are attacking your body. जो तुमच्या शरीरांवर हल्ला करत असेल, Lord Jesus, have mercy on प्रभू them. येशू त्यांच्यावर दया कर And you deliver them, आणि तू Lord. त्यांना सुटका दे. You strengthen them, तू Lord. त्यांना ताकद दे प्रभू. Make your power available to all of तुझं them. सामर्थ्य त्या सर्वांसाठी उपलब्ध कर In Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू, Thank you, Master. धन्यवाद येशू, Thank you, Lord. धन्यवाद. Every devil सैतान which is attacking my people, जो माझ्या लोकांवर हल्ला करतो, I bind your works in the name of तुझी Jesus. कामं येशूच्या नावात मी बांधतो. Leave my people in Jesus' सोड name. माझ्या लोकांना येशूच्या नावात. Father, I pray, दे बाप्पा, मी प्रार्थना bless them all. सगळ्यांना आशीर्वादित कर. Those who are living in financial problems, ज्यांना आर्थिक अडचणी आहेत bless them financially. त्यांना आर्थिक आशीर्वाद दे Let them not live in lack. आणि त्यांना काहीच उण पडू देऊ नको. Those who need a house, bless them with a house. ज्यांना घराची गरज आहे त्यांना घराचा Those who आशीर्वाद need दे. a job, give them a job. त्यांना नोकरीची गरज आहे त्यांना नोकरीचा आशीर्वाद दे. Release your blessings and your goodness. तुझा चांगुलपणा आणि तुझे आशीर्वाद सर्वांवर मोकळे कर. You said in the Bible, तू बायबल मध्ये म्हणालास God is a good God. परमेश्वर चांगला परमेश्वर आहे. He is good and He does good. तो चांगला आहे आणि तो चांगलं करतो. So do good to my people तर माझ्या लोकांचं चांगलं कर as they are calling out to you. जसं ते तुझ्या नावाचा धावा You करतात. said those who fear me, I will do good to them. तू म्हणाला जे माझं भय बाळगतील त्यांचं मी चांगलं करीन. You said those who do right, I will do good to them. तू म्हणाला जे योग्य ते करतील त्यांचं मी चांगलं करीन. You said those who turn to me, I will do good to तू them. म्हणाला जे माझ्याकडे वळतील त्यांचं मी चांगलं They करीन. have turned to you. हे सगळे तुझ्याकडे वळलेले Now आहेत. do good to them. आता तू त्यांचं चांगलं कर. Thank you, Father. धन्यवाद बापा. Thank you, Master. धन्यवाद. I believe you have done माझा good विश्वास आहे तू हे केलंय because I have made this prayer in Jesus' कारण name. ही प्रार्थना मी येशूच्या नावात मागितली आहे. Amen and Amen. amen. Praise God. देवाला धन्यवाद, Praise God. देवाला धन्यवाद. God has touched each one of you. देवाने तुम्हा प्रत्येकाला स्पर्श केलेला आहे. Something good will come out. काहीतरी चांगलं यातनं बाहेर पडणार. Out of your mess, goodness will come out. तुमच्या बर्बादीतून काहीतरी चांगुलपण बाहेर पडेल. That's what God alone can do. असं देव एकटाच करू शकतो. And when you receive the goodness of God, आणि जेव्हा केव्हा तुम्हाला देवातला चांगुलपणा मिळेल give the testimony. तेव्हा साक्ष सांगा. Even in your comment box, say, Yes, Lord, yes. कमेंट लिहिताना पण येस प्रभू असं Yes, लिहा. Lord. येस लॉर्ड लिहा. I believe, Lord. माझा विश्वास आहे लिहा. Your goodness is coming to me. तुझा चांगुलपणा माझ्याकडे येते I लिहा. thank you for your goodness. धन्यवाद तुझ्या चांगुलपणासाठी असं लिहा. Your typing yes also will open up the doors of God. ते यस असं तुम्ही टाईप केलं तरी त्यातनं देवाचं दार तुमच्यासाठी उघडेल. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वाद And करो. I will see you tomorrow, उद्या मी तुम्हाला भेटायला परत येईन. Sunday and Monday. रविवार आणि सोमवार दोन्ही दिवस. And God will surely increase your blessings. देव नक्कीच तुमचे आशीर्वाद वाढवेल. Praise God. देवाला धन्यवाद. And good night. गुड नाईट. Amen and amen. आमेन. Praise be to the Lord God Almighty. सर्व सामर्थ्यशाली परमेश्वराची स्तुती असो. The blessings that Pastor Peter and Pastor Jayashree have sought for us from this holy pulpit this evening आज सायंकाळी पास्टर पीटर आणि पास्टर जयश्रींनी जे आशीर्वाद ह्या पवित्र वेदीवरून आपल्यासाठी मागितले आहेत have already started pouring into your living rooms. पहा, तुमच्या घरच्या हॉलमध्ये त्या आशीर्वादांचा वर्षावही होऊ लागला आहे.
We have a mighty Savior whom we trust. आपल्या बरोबर आपला सर्व सामर्थ्यशाली तारणहार आहे, ज्याच्यावर आपला दृढ विश्वास आहे. Let us hold on to our Lord like never before. आधी कधी केले नाही असे आपण परमेश्वराला घट्ट धरून राहू. The final announcements. आता शेवटचे निवेदन. We are regularly uploading the videos of these services on our YouTube channel. Do subscribe to our channel. आम्ही या सर्व्हिसेसचे व्हिडिओज आमच्या यूट्यूब चॅनलवर नियमितपणे अपलोड करत आहोत, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. To get the regular notifications of all our uploads, click on the red subscribe button. After that, click on the bell icon next to it. नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन्स नियमितपणे मिळण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब असं लिहिलेल्या लाल बटनवर क्लिक करा आणि त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. We are sure you have been blessed by this video. Do give a like to it. आमची खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळाला आहे, तर या व्हिडिओला नक्की लाईक द्या. Do tune in tomorrow at 11 a.m. for the online Sunday service. उद्या सकाळी 11 वाजता उपासना सभेसाठी नक्की ट्यून इन करा. God bless you all, my dear brothers and sisters. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.